काय म्हणताय गँग, बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान पुन्हा एकदा भलताच चर्चेत आलाय। यावेळी भाईजानने थेट एका आगामी सिनेमाच्या मेकर्सनाच कोर्टाची पायरी दाखवली। विषय एकदम गंभीर आहे बॉस। तर काला हिरण द बॅटल फॉर लेगसी या सिनेमाचा टीजर 20 जून 2026 ला ऑनलाईन येतोय। पण त्याआधीच 24 एप्रिल 2026 रोजी सलमानच्या DSK लीगल टीमने निर्माते अमित जानी आणि कास्टिंग डायरेक्टर अक्षय पांडे यांना कायदेशीर नोटीस धाडली। कारण हा पूर्ण सिनेमा भाईच्या 1998च्या काळवीट शिकार प्रकरणावर आणि सध्याच्या सलमान लॉरेन्स बिश्नोई वादावर आधारित असल्याचा दावा केला जातोय। भाईजानचा थेट आरोप आहे की यामुळे त्याच्या व्यक्तिमत्व हक्काचे उल्लंघन होत आहे। तर यावर भाईजानची अशी मागणी एकदम क्लिअर आहे की सिनेमाचे सगळे पोस्टर्स आणि प्रमोशनल साहित्य तातडीने हटवा आणि चित्रपटाची निर्मिती, जाहिरात आणि प्रमोशन लगेच थांबवा। पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। निर्माते अमित जानी सुद्धा मागे हटायला तयार नाहीयेत। आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप करत ते म्हणालेत, उदयपूर फाईल्सने आम्हाला लढाया शिकवल्यात, आता कसलीच भीती नाही। तुम्हाला माहीतच असेल, दिल्ली हायकोर्टने आधीच सलमानच्या पर्सनॅलिटी राईट्सनुसार त्याचं नाव, फोटो विना परवानगी वापरण्यावर बंदी घातली। आता एकीकडे मेकर्स खरं दाखवण्याचा दावा करतायत, तर भाईजानची लीगल टीम म्हणते की हे नकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी केलं जातंय। तर गँग, संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच कडक अपडेट्ससाठी आपल्या कलाकार कट्टाला आत्ताच सबस्क्राईब करा।